हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रीव्याज व्लॉग. आज आपण बनवणार आहोत आंबट गोड तोंडाला चव आणणारं वरण. त्यासाठी आपण तूर डाळ शिजवून घेतली आहे. त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि छान गरगटून घ्यायचं. तोपर्यंत आपण इकडे पातेलं ठेवून त्यामध्ये तेल ॲड करायचं. तेल गरम झालं की मग जिरे मोहरी ॲड करायची. जिरे मोहरी तडतडली की आपण कांदा ॲड करून घेणार आहोत. आपण खूप वेळा विचार करतो की आपण लग्न पंगतीमध्ये जसं वरण खातो तसं कधीच घरी बनत नाही. पण आपण या सोप्या साध्या टिप्सनी जर बनवलं तर नक्कीच त्याप्रमाणे टेस्ट येईल. आपण कांदा ॲड करून घेतला आहे. कांदा पटकन मऊ व्हावा यासाठी थोडंसं बीट ॲड करून घ्यायचं. सात ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या, कढीपत्त्याची पाने. कांदा छान ब्राऊन झाला की आपण हळद ॲड करणार आहोत. लाल तिखट, चिमूटभर हिंग, सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे. आता आपण ॲड करणार आहोत भिजत घातलेलं चिंचेचं पाणी घालून ढवळून घ्यायचं. आपली फोडणी तयार आहे. आता आपण ॲड करून घेणार आहोत गरगुटून घेतलेली डाळ. डाळ घालून परत एकदा सगळं पळीच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं. वरून थोडीशी हिरवी कट करून घेतलेली कोथिंबीर. अशा अनेक नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत. मीठ ॲड करून परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण ॲड करून घेणार आहोत गूळ. माझ्याकडे जागरी पावडर आहे त्यामुळे मी सगळ्यात शेवटी ॲड केलं आहे. तुम्ही जर गुळाची खडी यूज करत असाल तर तुम्ही चिंचेसोबतही भिजत घातलं तर चालेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.